Hello student. In last lecture we discussed about the introduction of polymer chemistry, that is the definition of polymer, monomer and polymerization. Next one we discuss about the classification of polymer, that is depending on source and types of monomer. Source मध्ये तीन होते, natural, synthetic, semi-synthetic, homopolymer, heteropolymer. आता याच्यावरचे क्वेश्चन्स काल राहिलेले होते सांगायचे. त्यातला पहिला क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे, डिस्टिंग्विश बिटवीन नॅचरल पॉलिमर अँड सिंथेटिक पॉलिमर. हा 2 मार्कासाठी क्वेश्चन ठेवायचा. टाइप्स ऑफ मोनोमर मध्ये मी तेव्हा सांगितलं होतं, डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे, होमोपॉलिमर आणि हेटेरोपॉलिमर. अजून आपण तिसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ओके, नाउ द पॉलिमर कॅन बी क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन द स्ट्रक्चर. आता ते कसं स्ट्रक्चर करतात. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हाही आपण एखादा पॉलिमर तयार करतो, the polymer is made up of many monomers, right? When many monomers are combined together, they can form a large or giant molecule. That molecule is referred as polymer. Okay, मग आता हा जो मोनोमर आहे, हा मोनोमर एकमेकांसोबत लिंक होत जाईल. पहिला मोनोमर दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसऱ्या चौथ्याला, चौथ्या पाचव्याला, या पद्धतीने. मग ही लिंकिंग होत असताना जो पॉलिमर आहे, या पॉलिमरचं नेमकं स्ट्रक्चर कसं होणार आहे, म्हणजे ते ट्रायंगल आहे, म्हणजे सर्कल आहे, रिंग आहे, राईट, स्ट्रेट चेन सारखं करताय की नेमकं कसं आहे. आता हे हा एक मोनोमर दुसऱ्या मोनोमरला मी जेव्हा जॉईन केलं तर एक प्रकारची सरळ चेन अशी तयार झाली, म्हणजे हे एक प्रकारचं स्ट्रक्चर झालं. किंवा कधी कधी ते मोनोमर एकमेकांना याही पद्धतीने लिंक होऊ शकतात, राईट. हे झालं रिंग स्ट्रक्चर. मग आपल्याला या क्लासिफिकेशन मध्ये नेमकं काय पाहायचं आहे की व्हेन मोनोमर्स आर कंबाइंड टुगेदर टू फॉर्म अ पॉलिमर, द पॉलिमर हॅव विच टाइप ऑफ स्ट्रक्चर. नाउ डिपेंडिंग ऑन द स्ट्रक्चर वी कॅन क्लासिफाईड इट इनटू 3 टाइप्स. किती टाइप्स मध्ये? 3 टाइप्स मध्ये आपण याला डिवाइड करणार. नंबर 1, that is chain structure, or it is also referred as linear structure polymer. Linear structure polymer. ओके, नावच सांगता आपल्याला. व्हॉट मीन बाय लिनियर? लिनियर म्हणजे स्ट्रेट चेन, बरोबर. दोज पॉलिमर which have long chain structure. ओके, जेव्हा मोनोमर एकमेकांना कंबाईन होत जातील, कंबाईन होत असताना जर ते सरळ सरळ चेन तयार करत असेल, such type of polymer are referred as linear structure polymer. The polymer whose have long chain structure or linear structure, सरळ सरळ चेन स्ट्रक्चर, ट्रेन सारखं आपलं सरळ सरळ एक बोगीला दुसरी, दुसरीला तिसरी, तिसरीला चौथी, या पद्धतीने जर त्याचं स्ट्रक्चर असेल, then such type of polymer as referred as linear structure polymer. आता याचं एक्झाम्पल कसं घेता येईल? आता याचं एक एक्झाम्पल घेते मी. त्याच्या आधी एक गोष्ट नोट करून ठेवायची आपल्याला. एक फंक्शनल ग्रुप आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज विनिल. कोण आहे? विनिल. ओके, विनिल का नाही, इट इज विनिल. आता विनिल म्हणजे नेमकं कोण? तर विनिल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH. ओके, CH2 डबल बॉन्ड CH. याला जर मी दाखवलं तर तुमच्या असं लक्षात येईल की कार्बनची व्हॅलेन्सी, या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड होते, पण या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड होत नाहीये. ओके, मग हे जे स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड CH, या स्ट्रक्चरला आपण कोणता ग्रुप म्हणणार आहे? विनिल. ओके, आता या विनिल ग्रुपला आपण काहीतरी अटॅच करणार. का अटॅच करणार? कारण आपल्याला कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करायची. मग या विनिल ग्रुपला जर मी Cl अटॅच केलं, राईट, मग इतका कोण होता बा? तर इतका तर आहे विनिल आपला. मग विनिलला अटॅच कोण केला? Cl. Cl म्हणजे कोण? तर क्लोराईड. मग याचं नाव काय? विनिल क्लोराईड. ओके, इट इज विनिल. हा कोण आहे? क्लोराईड, राईट. अजून एक असंच करता येईल आपल्याला. कसं? परत CH2 डबल बॉन्ड CH. कोण आहे हा? विनिल. परत कार्बनची व्हॅलेन्सी जर मी Cn नी अटॅच केली, Cn इज सायनाइड, राईट. म्हणजे परत हा झाला विनिल आणि हा कोण आहे? सायनाइड. म्हणजे याचं नाव काय झालं? विनिल सायनाइड. आता या विनिल सायनाइडचं परत एक नाव आहे. बघा याची किती नाव आहे, हे स्टार करून आपण लिहून ठेवणार आहे नोटबुकवर. इट इज विनिल
सायनाइड ग्रुप. आता याचं एक दुसरं नाव और इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज ॲक्रायलोनाइट्राइल. दोन्ही नाव लक्षात ठेवणार आहे आपण. इट इज विनिल सायनाइड और इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज ॲक्रायलोनाइट्राइल. ठीक आहे. आता इथे आपण याचं स्ट्रक्चर पाहणार. एक्झाम्पल द्यावं लागेल आपल्याला. नेहमी मी सांगत असते तुम्हाला डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला एक्झाम्पल देणे आवश्यक आहे. ओके. देन व्हॉट मीन बाय लिनियर स्ट्रक्चर पॉलिमर? दोज पॉलिमर which have long chain structure by combining with a monomer. For example, PVC. PVC. It is polyvinyl chloride. Polyvinyl chloride. Poly म्हणजे मेनी. विनिल आत्ताच पाहिलं CH2Cl. त्याला काय CH2CH. त्याला काय अटॅच आहे तर क्लोराइड आहे. मग आता एक लक्षात द्या. पहा आता याचं कसं स्ट्रक्चर आपलं तयार होईल. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हाही एखादा आपण मोनोमर पासून पॉलिमर तयार करतो तर अल्किल ग्रुप सोडून एखाद्या जर विनिल ग्रुपला किंवा एखाद्या कार्बन चेनला आर ग्रुप सोडून, आर म्हणजे कोण तर अल्किल ग्रुप सोडून जर एखादा दुसरा फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर त्याला ब्रांच कन्सिडर करायची नाही. म्हणजे ब्रांच केव्हा कन्सिडर करणार आपण? जर एखाद्या लॉंगेस्ट कार्बन चेनला काय अटॅच असेल? एखादा अल्किल ग्रुप अटॅच असेल तर. अल्किल माहिती आपल्याला मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल एक्सेट्रा. ओके. नाव मग आता इथे पाहू आपण पीव्हीसीचं स्ट्रक्चर काढून पाहू. पीव्हीसी विनिल आहे. विनिल मला माहिती आहे कोण आहे? CH2 डबल बॉन्ड CHCl. इट इज विनिल क्लोराइड. साधी गोष्ट परत. एका मोनोमरनी पॉलिमर तयार होईल का? नाही. एका मोनोमरनी पॉलिमर तयार होत नाही. पुष्कळ सारे पाहिजे. पुष्कळ पाहिजे म्हणजे मी काढला याच्या समोर N नंबर ऑफ विनिल क्लोराइड. राईट. सेपरेट सेपरेट आहेत ते. मग हे विनिल क्लोराइड कशामध्ये जातात बा? तर मग आता काय बघा. आता मला एक सांगा, हा विनिल क्लोराइड कोणासोबत अजून जॉईन होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कारण याही कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, याही कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात पहिले आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. डबल बॉन्ड ब्रेक करावा लागेल फ्री रॅडिकल नुसार. फ्री रॅडिकल तिथे तयार होईल. राईट. असं असं काहीतरी होमोलिटिक क्लीवेज मला शिकवलं देशमुख मॅडमनी. होमोलिटिक क्लीवेज त्या पद्धतीने कसं होईल? डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड मध्ये करा. काय मिळेल सांगा? CH2 बघत चला आणि सांगत चला. डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड. राईट. CH. राईट. हा जो H आहे मी हा खाली लिहिते मुद्दाम. CH2 डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्ड CH आणि याला अटॅच होईल इथे Cl. राईट. आता पहा कोणती गोष्ट लक्षात येते. या कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली? 3. या कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली? 3. म्हणजे आता हा सुद्धा कार्बन दुसऱ्या सोबत बॉन्ड तयार करू शकतो आणि हा सुद्धा दुसऱ्या सोबत बॉन्ड तयार करू शकतो. म्हणून मी इथे याच्या दाखवण्यात ही व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाईड आहे. मग अशी किती आहे विनिल क्लोराइडचे मॉलिक्यूल? किती आहे? N आहे. म्हणून मी याच्या समोर लिहिलं N किंवा नाही लिहिलं तरी चालेल. हे कोण झाले? हे झाले मोनोमर. है ना. हा झाला मोनोमर. हा कोण होता? इट इज विनिल क्लोराइड. नाव आता हा मोनोमर कोणत्या प्रोसेस मध्ये जाईल तर हा जाईल पॉलिमरायझेशन मध्ये. काय पाहिलं होतं आपण? इट इज द प्रोसेस इन विच मेनी मोनोमर्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म अ मॉलिक्यूल. मग काय करायचं? जो मोनोमर घेतला तो जसाच्या तसा लिहिणार आपण. काय आपला मोनोमर? CH2 सिंगल बॉन्ड CHCl. राईट. हा आपला मोनोमर आहे. आता हा मोनोमर एकमेकांना काय होणार आहे? अटॅच आहे. हे जे N मॉलिक्युल आहे एकमेकांना अटॅच होणार आहे. म्हणून मी इथे करणार एक छोटंसं ब्रॅकेट आणि बाहेर लिहिणार N. काय लिहिणार मी? N. याचं नाव पॉलिव्हिनिल क्लोराइड होतं का? नाही. कारण इथे सिंगल सिंगल होता. पण याचं नाव मात्र काय आहे बघा? N आहे. N म्हणजे पॉली. आता लिहिणार मी कारण इथे पुष्कळ सारे मॉलिक्युल आहे कंबाईन झालेले आहे. Therefore it is polyvinyl chloride. म्हणून इथे शॉर्टकट लिहिते PVC. Okay. It is the first example for the chain structure or linear structure of polymer. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुढे सुद्धा कामी पडणार आहे.
याच्यातले एक दुसरं एक्झाम्पल घेणार आहे आपण, दॅट इज द हाय डेन्सिटी पॉलिमर, दॅट इज ऑर दी प्रिपरेशन ऑफ पॉलिथिन. पॉलिथिन कसं करायचं आता त्याचं नावच सांगते, पॉलिथिन. थीन म्हणजे काय, तर हे थीन इथे घ्यायचं आहे इथिन, लिहिताना पॉलिथिन लिहायचं आहे पण इट इज ऍक्च्युअली पॉलिइथिन. पॉलिइथिन याचा अर्थ इथिनचे पुष्कळ सारे मॉलिक्यूल आहे. आता इथिन म्हणजे कोण, तर इथिन म्हणजे आपल्याला माहिती आहे CH डबल बॉन्ड CH2, CH2 डबल बॉन्ड CH2. याचे किती मॉलिक्यूल घ्यावे लागतील मला, कारण हा इथिन आहे. एका इथिन मॉलिक्यूल पासून पॉलिमर तयार होणार नाही म्हणून मी इथे लिहिलं N, राईट. परत कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4, म्हणजे कोणीच कोणाला अटॅच होणार नाही. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये करावं लागेल. मग करू, काय मिळेल सांगा, CH सिंगल बॉन्ड CH बॉन्ड ब्रेक केला. बॉन्ड ब्रेक केल्याबरोबर काय झालं, दोन्हीही कार्बनची व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाईड. मग आता मात्र हे मोनोमर्स जे आहेत एकमेकांना अटॅच होऊ शकतात. देअरफॉर इट इज मोनोमर, राईट. Now this monomer undergoes into polymerization. Polymerization. आणि पॉलिमरायझेशन मध्ये नेमकं काय होते, हे जे मोनोमर आहे, हे मोनोमर किती लागतील बेटा आपल्याला N, राईट. इथे नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही नुसतं मोनोमर दाखवलं तरी चालेल. मग हा मोनोमर आपण जसं तसा परत लिहिणार, CH2 सिंगल बॉन्ड CH2. याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करावी लागेल म्हणून मला लिहावं लागेल ब्रॅकेट, कारण पुष्कळ सारे मॉलिक्यूल आहे. आणि बाहेर लिहिणार मी N. परत तेच, N स्टँड्स फॉर पॉली. कोणाचे मॉलिक्यूल, इथिनचे मॉलिक्यूल. देअरफॉर इट इज पॉलिथिन. लिहिताना पॉलिथिन लिहायचं आहे, म्हणताना लक्षात ठेवायचं आहे पॉलिइथिन. ओके, नाउ नेक्स्ट वन, that is depending on the branch chain structure. First one the linear chain, second one is the branch chain structure. आता ब्रांच चेन स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, याच्यात आधी मी तुम्हाला सांगितलं की लॉंगेस्ट कार्बन चेन मध्ये जर क्लोरीन, सायनाइड, नायट्राइल हे ग्रुप सोडून जर तिथे एखादा अल्किल ग्रुप अटॅच असेल R, then such type of group are referred to be branch. त्याला ब्रांच मध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे, बाकी सेमच आहे. मग त्याची डेफिनेशन आपल्याला करता येईल, दोज पॉलिमर which have to be a linearच असणार आहे यांचं स्ट्रक्चर असं, ओके, बट हॅव्हिंग अ स्मॉल ब्रांचेस देअर. तिथे छोट्या छोट्या काय असतील, ब्रांचेस असतील. तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची काही डायग्राम दाखवलेली आहे, तिथे एक्झाम्पल दिलेलं नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो की मॅडम तुम्ही ते एक्झाम्पल घेतलं, मागे अशी डायग्राम काढली तर मार्क्स मिळेल का, तर नाही. अशा डायग्राम जर तुम्ही काढल्या तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, ते फक्त समजण्यासाठी म्हणून तुम्हाला तिथे दिलेलं आहे. ओके, what do you mean by branch chain polymer? Those polymer which is a linear polymer, but along with the linear chain they have a small branches. Okay, they have a linear polymer, but along with a long chain they have a branch of alkyl group. Okay, now for example बघा, CH2 डबल बॉन्ड CH हा विनिल होता एवढा. आता या विनिल ग्रुपला आपण अटॅच करू एक अल्किल ग्रुप, दॅट इज CH3, राईट. हा इतका विनिलच होता, काय चेंज केला आपण पहा, पहिल्या याच्यामध्ये तिथे Cl घेतला होता, मग Cl घेतला होता, आता पहा काय घेतला आपण CH3. पण आता आपला CH3 घेतला कारणामुळे तुम्ही याला असं नाही म्हणू शकत विनिल मिथिल का नाही म्हणू शकत, कारण आपला IUPAC चा रूल आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. म्हणजे आता लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करावी लागेल. मग ती 1 2 3 कार्बनचा प्रोपेन, पण डबल बॉन्ड प्रेझेंट असल्या कारणामुळे AN इज रिप्लेस बाय EN, राईट. देअरफॉर इट इज प्रोपीन, राईट, इट इज प्रोपीन. मग आता लक्षात कसं ठेवायचं एक्झाम्पल मध्ये, विनिल पक्क्यात लक्षात ठेवायचं आहे, पण विनिल मध्ये विनिल कोण येईल, CH2 डबल बॉन्ड CH. आधीच्या लिनियर मध्ये काय घ्यायचं, एक तर Cl नाही तर C इथिन घ्यायचा, आणि ब्रांच मध्ये असेल तर इथे काय अटॅच करणार आपण, CH3 अटॅच करणार. परत तेच, एका प्रोटीन पासून पॉलिमर तयार होते का, नाही, म्हणून मॉलिक्यूल किती घ्यावे लागेल, N मॉलिक्यूल्स आपण तयार घेतो, N घेते. नाव परत याची व्हॅलेन्सी 4, याची व्हॅलेन्सी 4, याची व्हॅलेन्सी 4, बरोबर.
म्हणजे ते होऊ शकत नाही. परत काय करावं लागेल, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड, राईट. मग आपण इथे प्रेशर क्रिएट करणार, टेम्परेचर देणार, ते सगळं पाहणार. मग आता कसं होईल सांगा, इट इज कन्वर्टेड इनटू CH2, राईट. नेक्स्ट सिंगल बॉन्ड CH, राईट, कनेक्टेड विथ CH3. हा इकडे न लिहिता मी खाली लिहिला. ओके, आता परत पहा, याही कार्बनची व्हॅलेन्सी 3, याही कार्बनची व्हॅलेन्सी 3, म्हणजे कोणातरी सोबत अटॅच होऊ शकतात. देअरफॉर इट इज मोनोमर, राईट. आता हे मोनोमर काय होतील, कोणत्या प्रोसेस मध्ये जाईल, तर ते जातील पॉलिमरायझेशन मध्ये. पॉलिमरायझेशन मध्ये गेल्यावर काय होईल, तर कसं होईल, मोनोमर जसाच्या तसा लिहिणार आपण. काय मिळाला, CH2 सिंगल बॉन्ड CH कनेक्टेड विथ CH3, व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाईड आहे म्हणून तिथे केला आपण ब्रॅकेट. किती मॉलिक्यूल घेतले होते, N, आणि ते सगळ्यांना जॉईन झाले. देअरफॉर इट इज N. बरोबर आहे का, इट इज N. आता हा कोण आहे बा, तर हा आहे प्रोपीन. पण N लागला म्हणजे कोणता झाला, पॉलीप्रोपीन. इट इज रेफर्ड एज पॉलीप्रोपीन. पॉलीप्रोपीन हे त्याचं नाव झालं. आता याचं नाव जर मी काढायला गेली की असे पुष्कळ सारे मॉलिक्यूल घेतले, 5 मॉलिक्यूल मी घेतले. हे पहा, याला फक्त जॉईन करत जाते. स्ट्रक्चर पहा कसं दिसते तुम्हाला. इट इज CH2 CH, इकडे येईल CH3, हा पहिला. याला अटॅच केला परत CH2 CH CH3, हा दुसरा. तिसरा केला CH2 CH CH3, हा तिसरा. CH2 CH CH3, अजून इकडे काहीतरी अटॅच होईल, इकडे अटॅच होऊ शकते. मग आता आपल्याला इथे काय दिसते बघा बेटा, हे CH2 प्रत्येक ठिकाणी आहे. पण याच्या इथे काय दिसते की मध्ये 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 लॉंग चेन स्ट्रक्चर आहे, पण मध्ये मध्ये मात्र काय अटॅच आहे, अल्किल ग्रुप इथे अटॅच होत आहे. ब्रँचिंग तिथे दिसते. मग असं जर असेल तर सच टाइप ऑफ पॉलिमर आर रेफर्ड एज ब्रांच चेन पॉलिमर. नाउ नेक्स्ट टाइप, that is network polymer. Now third type of, that is cross link polymer, or it is also referred as network polymer. नावच सांगताय network polymers are those polymer in which some linear polymer and branch chain polymer are combined together. म्हणजे त्याच्यामध्ये काही मोनोमर्सचं स्ट्रक्चर हे लिनियर असेल, काही ब्रांच असेल, आणि ते एकमेकांना काय होतील, लिंक होतील, मध्ये मध्ये अटॅच होतील. आता तुमच्या पुस्तकामध्ये हे जास्तीचं दिलेलं नाहीये की ते बॉन्डिंग कशा पद्धतीने होणार आहे. ते बॉन्डिंग होईल बेटा डायसल्फर लिंकेजनी, सल्फरच्या लिंकेजनी ते एकमेकांसोबत लिंक होते, पण ते तुमच्या सिलेबस मध्ये दिलेलं नाही. मग तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, those polymer in which linear polymer and branch polymer are joined together to form a network structure. Okay, पाहिलं क्रॉस लिंक, एकमेकांसोबत लिंक नाही आहे. कधी कधी आपण कोणाला मोबाईल लावतो, लावायचा एकालाच असतो, लागतो दुसऱ्यालाच. सेम वे इथे होईल की लिनियर पॉलिमर आणि ब्रांच पॉलिमर हे यांचे वेगवेगळे सेपरेटली स्ट्रक्चर्स असतील, पण ते एका ठराविक पॉइंटला काय होतील, एकमेकांसोबत मिक्सअप होऊन जाईल. सच टाइप ऑफ पॉलिमर आर रेफर्ड एज क्रॉस लिंक पॉलिमर. याचं एक्झाम्पल जर डायग्रामॅटिकली मला दाखवायचं झालं असेल तर मी हे असं दाखवू शकते. हा लिनियर पॉलिमर आहे, ओके, आणि हा समजा ब्रांच पॉलिमर आहे, कारण इथे मला अल्किल ग्रुप दिसतोय. मग काय होईल, एक वर काढते, राईट. मग कधी कधी काय होते, या ब्रांच चेन पॉलिमर मध्ये आणि लिनियर पॉलिमर मध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग क्रिएट होतं, आणि हे बॉन्डिंग क्रिएट झाल्या कारणामुळे काय होते, तर ते एकमेकांमध्ये गुंतले जातात. दोन वेगवेगळे पॉलिमर काय झाले, एकमेकांसोबत अटॅच झाले. सच टाइप ऑफ स्ट्रक्चर आर रेफर्ड एज नेटवर्क पॉलिमर. आता इथे हा कुठल्या प्रकारचा बॉन्ड आहे हे कुठेही आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही, पण जनरली इट इज अ डायसल्फाइड लिंकेज. ओके, आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर याचं एक्झाम्पल आहे बॅकेलाइट, मेलामाइन. हे सगळे एक्झाम्पल आपल्याला नंतर डिस्कस करायचे आहे, त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला ते घेत नाही. ओके, नाउ the fourth type of classification of polymer, that is on the basis of mode of polymerization. Now in this type
we can know when polymer are formed, there is a process is occur. That process is referred as the polymerization. When any process is occur, there is some reactions are occur. It may be addition reaction, it may be substitution reaction, it may be condensation reaction, or it may be precipitation reaction. भरपूर सारे रिएक्शन्स आहेत. पण स्पेसिफिकली जेव्हा पॉलिमरायझेशन प्रोसेस होते त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या आपल्याला रिएक्शन दिसून येतात. त्यातली फर्स्ट जी आहे दॅट इज ऍडिशन, सेकंड वन इज द कंडेन्सेशन अँड थर्ड वन इज द रिंग ओपनिंग. मग ज्या पॉलिमर मध्ये ऍडिशन रिएक्शन होते त्या पॉलिमरला म्हणणार आपण ऍडिशन पॉलिमर. दोज पॉलिमर इन विच ऍडिशन रिएक्शन इज ऑकर. मी रफली डेफिनेशन सांगते. सच टाइप ऑफ पॉलिमर आर रेफर्ड एज ऍडिशन पॉलिमर. दोज पॉलिमर इन विच कंडेन्सेशन रिएक्शन इज ऑकर, the such type of polymer are referred as condensation polymer. Ring opening, in this type of polymer there is a opening of ring takes place. हे आपण एक्झाम्पल पाहणार आहे. सगळ्यात पहिले पाहू that is the addition polymer. मग आता याचा एक्झाम्पल समजून घेऊ. पहिल्यांदा डेफिनेशन समजून घेऊ. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन? Addition polymer are those polymer in which when monomers are added, okay, they can only added by, in this type of monomer only addition of monomer takes place. There is no byproduct is obtained. Okay, the polymer in which only addition of monomer takes place, no any byproduct is formed. दूसरा byproduct इथे अजिबात आपल्याला मिळत नाही. फॉर एक्झाम्पल मी परत घेतलं विनिल सायनाइड. विनिल आता पाठ झाला पाहिजे. विनिल CH2 डबल बॉन्ड CH, इथे मी घेतला Cn, म्हणजे याचं नाव झालं विनिल सायनाइड. राईट. किती मॉलिक्युल्स घ्यावे लागतील? N. इट इज विनिल सायनाइड or it is also referred as acrylonitrile. नाव व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड आहे, आपल्याला काहीच करता येणार नाही. आता एक पक्क्यात गोष्ट लक्षात ठेवायची आहे बेटा, जेव्हा कुठलाही पॉलिमरायझेशनची रिएक्शन होईल तेव्हा ती आपण म्हटली त्यांना आणि तुम्ही करा रे रिएक्शन, ती होणार आहे का? नाही. मग तिथे आपल्याला सर्टन टेम्परेचर सुद्धा द्यावं लागेल आणि ही रिएक्शन अंडर प्रेशर सुद्धा करावी लागेल. म्हणजे प्रेशर सुद्धा आपल्याला तिथे द्यावं लागेल, कमी जास्त करावं लागेल. आपण म्हटलं त्यांनी केलं असं होणार नाही. हा, मग आपण वेळोवेळी तिथे इंडिकेशन दाखवणार. आता आपण इथे साधं दाखवतोय. मग विनिल सायनाइड व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाईड आहे, म्हणजे परत डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये करावं लागेल. मला मिळेल CH2 CH आणि इथे असेल Cn. राईट. इट इज अ मोनोमर कारण व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाईड आहे. मोनोमर कशामध्ये जाईल? इट अंडरगोज इनटू पॉलिमरायझेशन. आता पॉलिमरायझेशन मध्ये गेल्यानंतर काय होईल सांगा? हा मोनोमर जसाच्या तसा लिहिणार आपण CH2 CH Cn. व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाईड आहे. ब्रॅकेट करून किती मॉलिक्युल घेतले होते? N घेतले म्हणून इथे लिहिलं मी N. आता N स्टँड्स फॉर पॉली. कोण घेतला होता? विनिल सायनाइड, म्हणजे याचं नाव झालं पॉली विनिल सायनाइड. ओके, और इट इज ऑल्सो रेफर्ड एज, याचं दुसरं नाव आहे acrylonitrile. Therefore it is polyacrylonitrile. Polyacrylonitrile. Therefore it is also referred as PAN. PAN polyacrylonitrile. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कोणती लक्षात येते बघा, या Cn च्या ऐवजी जर मी इथे Cl घेतलं तर काय होईल? Cn चेंज होईल. जिथे जिथे Cn असेल तिथे तिथे काय येईल? Cl. एक गोष्ट कोणती लक्षात येते आपल्याला की याच्यामध्ये फक्त एक मोनोमर दुसऱ्या मोनोमर सोबत ऍड होऊन राहिला, पण सोबत काही बाय प्रोडक्ट मिळतोय का आपल्याला? नाही, काहीही मिळत नाहीये. सरळ सरळ आपण इथे फक्त एक मोनोमर दुसऱ्या मोनोमर सोबत काय करत चाललोय? ऍड करत चाललोय. मग अशा प्रकारचे जर पॉलिमर आपल्याला मिळत असेल की ज्याच्यामध्ये पुष्कळ सारे मोनोमर कंबाईन होऊन आपल्याला काय देतात आहे? मोठा मॉलिक्युल देऊन राहिले आहेत, पण त्याच्यासोबत एक एक्स्ट्राही आपल्याला बाय प्रोडक्ट मिळत नाही. सच टाइप ऑफ पॉलिमर आर रेफर्ड एज ऍडिशन पॉलिमर. महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की इथे जो आपला मोनोमर आहे त्याच्या कॉन्स्टिट्युएंट मध्ये आणि पॉलिमर जो आहे त्याच्या कॉन्स्टिट्युएंट मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही म्हणजे काही कमी जास्तच होऊन राहिलं नाही. जेवढे इथे कार्बन होते तेवढेच इथे कार्बन आहे, जेवढे इकडे हायड्रोजन होते तेवढेच काय आहे? इकडे हायड्रोजन प्रेझेंट आहे. ओके, क्लियर? नेक्स्ट वन इज द कंडेन्सेशन पॉलिमर.
नंबर बी दॅट इज द कंडेन्सेशन पॉलिमर. आता कंडेन्सेशन म्हणजे नेमकं काय? नंबर 2 और नंबर बी कंडेन्सेशन पॉलिमर. नावच सांगते दोज पॉलिमर इन विच कंडेन्सेशन रिएक्शन्स आर ऑकर. आता कंडेन्सेशन रिएक्शन म्हणजे नेमकं काय? आता याच्यामध्ये काय होईल? एक मोनोमर दुसऱ्या मोनोमर सोबत कंबाईन होईल, दुसरा तिसऱ्या सोबत, तिसरा चौथ्या सोबत. बट अलॉंग विथ दॅट सर्टन स्मॉल बाय प्रोडक्ट इज प्रोड्यूस. म्हणजे इथे मोनोमर तयार होत असताना एक छोटासा बाय प्रोडक्ट काय होईल तिथे तयार होईल. मग हे बाय प्रोडक्ट कोण असू शकते? इट मे बी HCl, इट मे बी अमोनिया, इट मे बी मिथिल अल्कोहोल असो, ओके, और इट मे बी वॉटर असो. फर्स्टली वॉटर. या चार पैकी जर एखादा बाय प्रोडक्ट आपला बाहेर पडत असेल तर त्याला आपण म्हणणार कंडेन्सेशन पॉलिमर. द पॉलिमर इन विच when monomers are added to form a large molecule, along with that certain small, महत्वाची गोष्ट आहे स्मॉल, जास्त मोठा नाही राहणार, स्मॉल बाय प्रोडक्ट इज फॉर्म. स्मॉल बाय प्रोडक्ट मध्ये कोण कोण असेल? एकतर वॉटर असेल, हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, मिथिल अल्कोहोल असेल किंवा अमोनिया त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. ओके. थर्ड वन दॅट इज रिंग ओपनिंग पॉलिमर. इथे फक्त तुम्हाला बेटा लक्षात ठेवायचे आहे कारण हे आपल्याला डिटेल मध्ये समोर परत आहे. रिंग ओपनिंग पॉलिमर. तर रिंग ओपनिंग पॉलिमर मध्ये आपल्याला असे स्ट्रक्चर घ्यायचे आहेत मोनोमर्सचे की ज्यांचं रिंग स्ट्रक्चर असणार. आता इथे मी एक एक्झाम्पल घेतलं. इथे पहा याचं नाव जरा वेगळं वाटतं तुम्हाला. इट इज इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. नाव पहा काय आहे? इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आता याला इप्सिलॉन कशाला म्हटलं? कारण याच्यामध्ये एक कार्बनची संख्या आपल्याला मोजायची आहे. हा कार्बोनिल कार्बन आहे, याला कन्सिडर करायचं नाहीये, या नायट्रोजनला कन्सिडर करायचं नाहीये. फंक्शनल ग्रुप नंतरचा जो नेक्स्ट असतो त्याला आपण अल्फा असं म्हणतो. देअरफॉर इट इज अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अँड इप्सिलॉन. किती आहे? 5. म्हणून या स्ट्रक्चरला म्हणतो आपण इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आणि याचं रिंग स्ट्रक्चर आहे. आता स्पेसिफिकली आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये करायचं काय आहे? किती मॉलिक्यूल घ्यावे लागेल? परत n मॉलिक्यूल आपल्याला घ्यावे लागतील. इथे आपण अंडर प्रेशर करणार, प्रेशर देणार, टेम्परेचर देणार, राईट. मग हे जेव्हा प्रेशर आणि टेम्परेचर आपण क्रिएट करणार तेव्हा इथे एक बॉन्ड ब्रेक केला जाईल. आता तो बॉन्ड कोणता ब्रेक होतो? तर तो बॉन्ड ब्रेक होतो N आणि C मधला, अमाइड लिंकेज मधला. इट इज अमाइड लिंकेज. C डबल बॉन्ड ONH2. इट इज अमाइड लिंकेज. हा जो बॉन्ड आहे तो आपण ब्रेक करणार आहे. हे कसं आहे? एक साधा आपला हार आहे, फुलांचा हार, तो आपण बांधून ठेवतो. पण जर तो आपल्याला तोडायचा असेल तर आपण एका ठिकाणाहून काय करणार? त्याला तोडून टाकणार. तोडून टाकल्यावर आपण त्याला सरळ ठेवू शकतो या पद्धतीने. सेम वेनी याचे स्ट्रक्चर तसंच होईल. काय होईल बघा? हा बॉन्ड जर मी इथला ब्रेक केला तर काय दिसेल? मला मिळेल नायट्रोजन. या नायट्रोजनला अटॅच कोण आहे? हायड्रोजन, राईट. इकडचा बॉन्ड ब्रेक केला. आता या नायट्रोजनला अटॅच कोण आहे? CH2. किती वेळा CH2 आहे पहा? 1 2 3 4 5. म्हणजे मी इथे लिहू शकते CH2 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 CH2. किंवा मी एकादमात असे लिहू शकते दॅट इज NHCH2. कंडेन्सेशन फॉर्म्युला शिकलोय आपण. किती वेळा आहे पहा? 5 वेळा. म्हणून मी 5 लिहिलं. इथपर्यंत पोहोचलो. याच्यानंतर काय आहे? याला अटॅच आहे C डबल बॉन्ड O, राईट. नायट्रोजनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड आहे का? नाही. 3 बॉन्ड तयार करतो म्हणजे हा काहीतरी इकडे बॉन्ड तयार करू शकतो. कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड आहे का? नाही. म्हणजे हाही बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे हे झालं एक प्रकारचा आपला कोण? मोनोमर, राईट. हा मोनोमर कशामध्ये जाईल? पॉलिमरायझेशन मध्ये जाईल. आणि मोनोमर पॉलिमरायझेशन मध्ये गेल्यावर हा मोनोमर जसाच्या तसा लिहितो आपण, बरोबर. याला इकडे काय करतो? एक ब्रॅकेट आणि बाहेर लिहितो आपण N. ओके. मग अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर आपल्याला मिळत असेल, काय केलं आपण या पॉलिमर मध्ये? पॉलिमर तयार करत असताना नेमकं केलं काय आपण? काय केलं? रिंग स्ट्रक्चर होती ती आपण तोडून टाकली आणि त्याच्यापासून एक स्ट्रेट चेन काय केलं? स्ट्रक्चर तयार केलं. मग असे जे पॉलिमर्स असतात त्या पॉलिमर्सला म्हणतो आपण रिंग ओपनिंग पॉलिमर. ओके. तर मग आज आपण काय काय पाहिलं? आपण 2 क्लासिफिकेशन बघितले. आपण पहिलं पाहिलं डिपेंडिंग ऑन स्ट्रक्चर. इट कॅन बी ऑफ 3 टाइप्स.
लिनियर ब्रांच नेटवर्क. ओके. दुसरं पाहिलं ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन होत असताना कोणत्या प्रकारच्या रिएक्शन्स होतात. ऍडिशन रिएक्शन होत असेल तर ऍडिशन पॉलिमर, कंडेन्सेशन होत असेल तर कंडेन्सेशन पॉलिमर, आणि रिंग ओपनिंग होत असेल तर रिंग ओपनिंग पॉलिमर. काही क्वेरीज असेल तर माझ्या पर्सनल नंबरवर तुम्हाला कॉल करून विचारायचं आहे. थँक्यू.